नमस्कार. आज अधिक अश्विन कृष्ण द्वितीय शके 1942 अर्थात रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2020. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. ही वेळ आहे एका आगळ्या वेगळ्या आणि निराळ्या कार्यक्रमाची. तो म्हणजे मोरिया प्रकाशनद्वारा प्रकाशित आणि डॉक्टर अनुजा कोळसले देसाई लिखित कोरोनायन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीनिवास आठले आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करीत आहे. ठीक हो, सरस्वतीच्या प्रांगणातील हा साहित्य उत्सव साजरा करण्यासाठी आपण सज्ज होऊया. शब्दांची सुमने अर्पण करून, सप्तसुरांचे निरांजन ओवाळून, श्रद्धेचा नैवेद्य दाखवून ही पूजा मांडूया. हे पूजन साधण्यासाठी गीतपूजनास सज्ज आहे नक्षत्रा जावडेकर. मी तिला सरस्वती वंदना सादर करण्यासाठी निमंत्रित करत आहे. नक्षत्रा जावडेकर. जय शारदे बागेश्वरी, जय शारदे बागेश्वरी, विधि कन्या की विद्याधरी बागेश्वरी, बागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझ्या कृपेचे चांदणे, तुझ्या कृपेचे चांदणे, नित वैशुदेवचा श्री, नित वैशुदेवचा श्री बागेश्वरी. जय शारदे बागेश्वरी. वीणे बरी फिरता तुझी, वीणे बरी फिरता तुझी, चतुरा कलामय गुणी, चतुरा कलामय गुणी. संगीत जन्माई नवे, संगीत जन्माई नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी. बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी.
मागेश्वरी मागेश्वरी जय शारदे मागेश्वरी जय शारदे मागेश्वरी. धन्यवाद. धन्यवाद नक्षत्रा. धन्यवाद. तर रसिक हो, या कोरोनाच्या साथीने प्रत्येकाच्या मनावर काही ना काही परिणाम केलेला आहे. मी एक कवी आहे, माझ्याही मनात काही शब्द दाटून आले आहेत. इतक्या सुंदर गाण्यानंतर मलाही ते तुमच्यासाठी कविता रूपात सादर करायला खूप आनंद वाटेल. शीर्षक आहे वास्तव चित्र. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. क्षणात आहे क्षणात नाही वास्तव चित्र दाखविले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. चालणाऱ्याची खैर नाही थांबणे काही गैर नाही. हलणाऱ्याची खैर नाही थांबणे काही गैर नाही. जीवन तत्व लव्हाळीचे मूकपणे संवादिले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. डामडौलाचा डौल नको भक्केपणाचा कौल नको. डामडौलाचा डौल नको भक्केपणाचा कौल नको. संस्काराचे सॅनिटायझर साधेपणी शिंपडले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. सुख ते माझे झकास नाही दुःख ही परी भकास नाही. सुख ते माझे झकास नाही दुःख ही परी भकास नाही. खरे मूल्य ते जगण्याबाबत आता कोठे उलगडले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. क्षणात आहे क्षणात नाही वास्तव चित्र दाखविले. कोरोना व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. कोरोना 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 व्हायरसने मजला बरेच काही शिकवले. तर रसिक हो, कितीही कागदार उतरवलं तरी लेखकाच्या मनात काहीतरी उरतच. द्रौपदीच्या थाळीसारखं आहे हे. फरक इतकाच की द्रौपदीच्या थाळीने पोटाची भूक भागते आणि लेखकाच्या लिखाणाने बुद्धीची भूक भागते. तेव्हा प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिकेच्या मनातही असंच काहीसं उरलेलं असणारच. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर अनुजा पळसले देसाई मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजयजी ओक, मोरया प्रकाशनचे श्रीयुत दिलीप काका महाजन, त्यांची कन्या सौ गौरी देव अयोध्येहून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रत्यक्ष श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन ते अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिराचे पदाधिकारी श्रीयुत अनगळ, सावरकर प्रतिष्ठान प्रभादेवी याचे पदाधिकारी श्रीयुत मुकुंदजी गोडबोले आणि सर्व उपस्थित मंडळींना माझा सविनय नमस्कार. 64 कला आणि 14 विद्या यांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि माता सरस्वती यांना वंदन करून आणि माझी दिवंगत आई कैलासवासी सौभाग्यवती अनुराधा पळसुले देसाई तिचे स्मरण करून मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. ज्याप्रमाणे कोरोना संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला होता, तद्वत आज हा आपला आत्ताचा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून विश्वाच्या 5ही खंडांमध्ये पसरलेला आहे आणि सर्वजण जिथे जिथे ही लिंक माझी पोहोचू शकलेली आहे तिथून या कार्यक्रमाचा आपल्या आस्वाद घेत आहेत. आणि आपण सर्वजण माझ्या निमंत्रणाचा मान ठेवून कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल
सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करते. बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रात चैतन्याचा झरा या नावाचा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या लेखकांनी म्हटलं होतं की एका माणसाची दुसऱ्या माणसाला मदत करण्याची वृत्ती ही सतत झऱ्यासारखी वाहती राहणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात मला एखादी व्यक्ती उपयोगी पडली तर त्याने केलेल्या मदतीची जाण ठेवून मी दुसऱ्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करून माझे उत्तरदायित्व निभावू शकते. व तीच परंपरा जर कायम राहिली तर ही मदतीची शृंखला बांधली जाते आणि चैतन्याचा झरा समाजामध्ये अव्याहतपणे वाहत राहतो. हा विचार मनात कुठेतरी रुजलेला होता आणि त्यामुळेच कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीने लादलेला जो लॉकडाऊनचा संकट काळ होता, या संकट काळामध्ये आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या विचाराने माझे मन अस्वस्थ होत असे. निराशेच्या गर्तेत ढकलला जाणारा भवताल बघून माझ्यातील सामाजिक शास्त्राचा अभ्यासक जागरूक झाला आणि त्यातून सकारात्मक विचार प्रसारित करण्याची गरज लक्षात घेऊन मी लेखांद्वारे व्यक्त व्हायचे ठरवले आणि त्याचाच परिपाक म्हणजे हे कोरोनायन पुस्तक. मानवजातीवर आत्तापर्यंत अनेक संकटे आलेली आहेत, परंतु त्या काळी त्या समाजाने धैर्याने त्याचा सामना केलेला आहे. प्रत्येक वेळी काळजी घेतली गेली पण भीतीने पछाडलो असं कधी झालं नव्हतं आणि तसं होऊन चालणारही नाही. कशाचीही भीती बाळगून उपयोगाचं नाही. संकट येणार ती चुकणार नाही. संकट समयी प्रत्येकाने सातत्याने आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहणं गरजेचं आहे. स्वतःचा भोवतालही सतत हसता आणि आनंदी ठेवणं जरुरीचे आहे आणि कदाचित यासाठीच अत्यावश्यक आहे ते म्हणजे चैतन्य आणि चैतन्याचा अव्याहतपणे वाहणारा झरा. जगण्यावरचे प्रेम आणि श्रद्धा जगा निरंतर असली पाहिजे आणि त्यातील ऊर्जा ही वाहती ठेवली पाहिजे आणि असं केलं तरच जगणं आनंदी होतं. तुम्ही कितीही मोठं व्हा, तुमच्यात दडलेल्या लहान मुलास जिवंत ठेवा. मोठ्या वयातही जेवढे धीरगंभीर, चिंतनशील आणि वृत्तीने स्थितप्रज्ञ असाल तेवढेच खोडकर, थट्टेखोर आणि दंगेखोर देखील व्हायला पाहिजे. हे जीवनविषयक तत्वज्ञान कुठेतरी मनाला पटल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा होकारात्मक विचार प्रसवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात हा लेखन प्रपंच करण्याचा घाट घातला आणि तो पूर्णत्वास गेला. आजच्या या शुभ दिवशी मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले माझे कोरोनायन हे पुस्तक आपणा सर्वांच्या हाती देताना मला अतीव आनंद होत आहे. या सर्व प्रवासात मला मुद्रण कार्यात सहकार्य करणारे डॉक्टर श्रीनिवास आठले, तांत्रिक बाजू सांभाळणारे प्राध्यापक अमित जोशी, स्वाती मुद्रणाचे श्रीयुत प्रशांत जोशी आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यातर्फे पुस्तक प्रकाशित होत आहे ते मोरया प्रकाशनचे श्रीयुत दिलीप काका महाजन आणि त्यांची कन्या सौ गौरी देव यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. माझ्या सुहृद व मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका भारती निरगुडकर यांचेही विशेष आभार. हा कार्यक्रम आभासी स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत माझे सहकारी डॉक्टर विजय मोरे, त्यांचेही आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर संजयजी ओक यांच्यासारख्या वैद्यकशास्त्रातील निपुण कोरोना योद्ध्याच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन होत आहे हे माझे भाग्यच. त्यांच्याप्रती मी आदर आणि ऋण व्यक्त करते. अंततः मी आपणा सर्वांना एक आवाहन करू इच्छिते. सर्वसाधारणतः प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर काही काळ पुस्तक सवलतीच्या दरात विकण्याची प्रथा असते किंवा सप्रेम भेट म्हणून देण्याची प्रथा असते. माझ्या या कोरोनायन पुस्तकाचे विक्री मूल्य ₹200 एवढे मात्र आहे. पण मी आज काय किंवा नंतर काय हे पुस्तक कोणालाही सप्रेम भेट म्हणून काही देणार नाहीये. मी त्याची विक्रीच करणार आहे. कारण विक्रीतून मिळणारे उत्पन्न मी करोनामुळे बाधित झालेल्या, आर्थिक संकटांना ग्रासलेल्या शैक्षणिक संस्थांना, विशेषतः कोकणातील ग्रामीण भाग, डोंगराळ आणि आदिवासी भाग येथील शैक्षणिक संस्थांना दान करणार आहे.
कारण मी या क्षेत्रामध्ये आहे आणि मला माहिती आहे शैक्षणिक संस्था आज खूप आर्थिक संकटातून जात आहेत आणि दुर्दैवाने त्यांना कुठच्याही प्रकारची मदत कुठूनही मिळत नाहीये. त्याच्यामुळे मी असं संकल्प केलेला आहे, ह्यातून जे काही मला उत्पन्न मिळेल ते मी शैक्षणिक संस्थांना देणार आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की माझे हे पुस्तक जरूर वाचा. नुसतं वाचू नका, विकत घेऊन वाचा आणि इतरांना भेट देण्यासाठी सुद्धा विकत घ्या. आणि ओळखीपाळखीचे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रपरिवार यांना हे पुस्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करा आणि या अनोख्या दानयज्ञात सहभागी होऊन मदतीचा खारीचा वाटा उचला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण फारच सुंदर मनोगत व्यक्त केलं आणि मला आशा आहे की याला आपल्या या मनोगताला खूप चांगला भरभरून प्रतिसाद मिळेल आणि लोक हे पुस्तक विकत घेऊन आपला संकल्प तडीस नेतील. मंडळी, प्रकाशकांकडे बरीच हस्तलिखित ये जा करीत असतात. त्यांना नेहमीच नवीन नवीन वाचायला मिळतं आणि म्हणूनच बऱ्याचदा ते काळाच्या पुढचा विचार करताना आपल्याला आढळून येतात. अशा वेळी आपल्या मनात एक कुतूहल जाणवणारे अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की प्रकाशनासाठी निवड करताना ते साधारणतः कोणते निकष लावतात किंवा लिखाणातलं त्यांना नेमकं काय भावतं वगैरे वगैरे. तर जाणून घेऊया या सगळ्यांची उत्तरं आपण मोरया प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री दिलीप काका महाजन यांच्याकडून. मी त्यांना विनंती करतो की कोरोनायन बाबतचे आपले विचार त्यांनी या अनुषंगाने मांडावे. श्री दिलीप काका महाजन. नमस्कार. आदरणीय डॉक्टर संजय ओक, आदरणीय प्राचार्य डॉक्टर अनुजा पळसुले देसाई आणि आमचे मित्र डॉक्टर श्रीनिवास आटले आणि ज्यांना आम्ही पाहू शकत नाही पण ते आम्हाला पाहू शकतात असे सर्व या ई प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वाचक मंडळी, सर्वांना नमस्कार. प्रकाशकाचं खरं म्हणजे आता डॉक्टर आटल्यांनी सांगितलं की प्रकाशकाचं मनोगत ते व्यक्त करतील. त्या प्रकाशकाच्या मनोगताचा अर्धा भाग आमच्या लेखिकेनेच व्यक्त केलेला आहे. खरं म्हणजे विक्रीच्या बाबतीत जे मी सांगायला पाहिजे होतं ते त्यांनी प्रकाशकाच्या भूमिकेत जाऊन सांगितलेलं आहे. मला खूप आनंद वाटला की त्यांनी सर्वांना असं आवाहन केलेलं आहे की हे पुस्तक विकत घेऊन वाचा आणि त्याचं कारण पण त्यांनी सांगितलेलं आहे. ते कारण हे महत्वाचं आहे. तर त्यांची जी मानसिकता आहे ती खूप अनुकरणीय आहे, अभिनंदनीय आहे. आपण सर्व वाचक वर्ग जे आता इथं बघतायत किंवा जे नंतर पुस्तक हातात घेतील घ्यावं अशी आमची इच्छा आहे. त्या सर्वांना मी विनंती करतो की पुस्तक विकत घेऊन वाचा. खरं म्हणजे प्रकाशकांनी हे आवाहन करायचं असतं पण ते लेखिकाने पण केलंय. ते लेखिका आणि प्रकाशक या ठिकाणी एकाच भूमिकेतून आलेले आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम आता त्यांनी मनोगत व्यक्त केलेलंच आहे पण मी डॉक्टर अनुजा पळसुले देसाई आणि श्रीनिवास आटले या दोघांचे मी मोरया प्रकाशनतर्फे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही संधी कोरोनायन या विषयाच्या या कोरोना संबंधीच्या विषयाचं पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मोरया प्रकाशनला दिली आहे. आजच्या घडीचा हा खूप मोठा आणि काय म्हणतात तसा ज्वलंत विषय आहे. अजून तो संपलेला नाही, कधी संपेल माहिती नाही. गेले 6 महिने आपण पाहतोय की या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला आहे. आणि डॉक्टर आटल्यांनी आता त्यांच्या कवितेतून वाचून दाखवल्याप्रमाणे, कथन केल्याप्रमाणे की अनेक गोष्टी हा कोरोना शिकवून गेलेला आहे आपल्याला. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा समारंभ, ई प्रकाशन समारंभ. माझ्या दृष्टीने प्रकाशक म्हणून मोरया प्रकाशनच्या इतिहासातील ई प्रकाशनाचा हा पहिलाच प्रसंग आहे. तर अशा या कोरोनामुळे आपण ई प्रकाशनाकडे किंवा ई मीटिंग म्हणा किंवा आपण जे काय आपले कार्यक्रम करायचे ते ऑनलाईन कार्यक्रम हा एक भाग त्यातून शिकलेला आहोत. जसे अनेक भाग शिकलेले आहोत आपण त्याप्रमाणे. तर कोरोनाने जो घातलेला धुमाकूळ होता गेले 6 महिने, आपण मार्च पासून बघतो. पहिली जी टाळेबंदी सुरू झाली 22 मार्चला, ती आज तागायत जरी क्रमाक्रमाने शिथिल करत गेले असले तरी अनेक ठिकाणी अजून ते निर्बंध आणि प्रतिबंध चालू आहेत.
कारण तो प्रसार वाढतोच आहे. त्याचा कमी होणार आहे, काय होणार आहे हे आपल्याला डॉक्टर संजय ओक अधिकारी या व्यक्ती या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत, ते सांगतीलच त्यांच्या कथनातून. पण त्यांच्यासारखी अधिकारी व्यक्ती या पुस्तकाला, कोरोना या जो विषय आहे पुस्तकाचा, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला लाभली हे आमचं मोठं भाग्य आहे. त्यांनी हे पुस्तक निश्चितच वाचलं असेल आणि तेही सर्व वाचकांना योग्य प्रकारे आवाहन करतीलच याबद्दल मला खात्री आहे. भारती निरगुडकर आता डॉक्टर पळसुले देसाईंनी सांगितल्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या माजी मराठी विभाग प्रमुख आहेत. तर त्यांनी या पुस्तकाला अतिशय विस्तृत आणि समयोचित अशी विवेचनात्मक प्रस्तावना दिली आहे. तर त्यांचेही मी मोरया प्रकाशनतर्फे मनःपूर्वक आभार मानतो. गेले 6 महिने या कोरोनामुळे समाज मनात जे उठलेले त्याचे प्रतिसाद आहेत, प्रतिबिंब आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत, त्या जेव्हा माध्यमातून येत होत्या बाहेर, वर्तमानपत्राच्या बातम्या असतील किंवा दूरदर्शनवरच्या बातम्या असतील, या बातम्यांचा वेध घेत समाज मनाचा वेध डॉक्टर अनुजा पळसुले देसाईंनी या पुस्तकात घेतलेला आहे. मग ते सरकारी निर्णय असो किंवा एखाद्या सरकारी निर्णयावर व्यक्त झालेला समाज असो, या सर्वांचा विचार या कोरोना या पुस्तकात केलेला आहे. नावावरूनच आपल्या लक्षात येतं कोरोनायन म्हणजे रामायण सारखं आहे. तर रामायण हे कोरोनायन हे पुस्तक कोरोनाचं रामायण तर आहेच आहे. म्हणजे रामायणामध्ये आपण एक आदर्श व्यक्तिमत्व बघतो. जीवनामध्ये आलेल्या संकटाला कशा प्रकारे सामोरे जावं, काय करावं याची शिकवण जशी रामायणात आहे, तसंच कोरोना हे पुस्तक हे फक्त त्याचं रामायणच नाही तर महाभारतच आहे, महाभारतही आहे. कारण महाभारत हे आपल्याला जीवनामध्ये काय करू नये याची शिकवण देत असतं. तर दोन्ही प्रकारचा विचार या ठिकाणी कोरोनामध्ये डॉक्टर पळसुले देसाई यांनी केलेला आहे आणि एक सकारात्मक दिशा समाज मनाला विचार करण्यासाठी या पुस्तकाने दिलेली आहे. आपण सर्व वाचक या पुस्तकाचं यथोचित स्वागत कराल असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट आपल्या सर्वांना समोर नमूद करू इच्छितो की आता या या कोरोना यांच्या हार्ड प्रतीचं म्हणता येईल आपल्याला पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. पण लवकरच मोरया प्रकाशन हे पुस्तक सर्व वाचकांना जे ऑनलाईन वाचू इच्छितात अशा सर्वांना ई बुकच्या माध्यमातून सुद्धा सादर करणार आहे. खरं म्हणजे आमचा प्रयत्न आजच त्याचंही प्रकाशन करायचा होता, पण काही कारणामुळे ते लांबलेलं आहे. पण लवकरच कोरोनायन हे पुस्तक किंडलवरती, अमेझॉन किंडलवरती ई बुक स्वरूपात उपलब्ध करून दिलेलं असेल. तर आपण सर्व वाचक या पुस्तकाचं, या दोन्ही पुस्तकांचं, ई बुक स्वरूपात पुस्तकांचं आणि नेहमीच्या प्रमाणे आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं स्वागत कराल आशा वाटते. आणि या ठिकाणी डॉक्टर अनुजा पळसुले देसाई आणि डॉक्टर आठले या दोघांचे आणि डॉक्टर संजय ओक यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझे बधाई. धन्यवाद. धन्यवाद काका, खूपच छान माहिती दिलीत आणि या निमित्ताने ई बुक मध्ये सुद्धा आपण पदार्पण करत आहोत हे ऐकून खूपच आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आता वळूयात कार्यक्रमाच्या पुढल्या भागाकडे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले आहेत डॉक्टर संजयजी ओक आणि त्यांची औपचारिक ओळख करून देण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे डॉक्टर नेहा लेले. डॉक्टर नेहा लेले. नमस्कार मंडळी. आज आपण सगळे इथे डॉक्टर अनुजा पळसुले देसाई हिच्या 5व्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर एकत्र जमलो आहोत. हा दिवस माझ्यासाठी खरोखर अतिशय आनंदाचा आणि कौतुकाचा आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी सर्वात आधी अनुजासाठी माझं थोडासा मनोगत सांगणार आहे. माझ्या विचारांशी तुम्ही सहमत व्हाल याची मला खात्री आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेतच
डॉक्टर भारती मॅडम यांनी तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अगदी प्रांजळपणे सांगितले आहेत. जसं की ती एक संवेदनाशील लेखिका आहे, जबाबदार नागरिक आहे, हाडाची शिक्षिका आहे, सुसंस्कृत, आधुनिक आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणारी गृहिणी आहे, असं खूप गुणवर्णन केलंय आणि ते खरंही आहे. पण माझ्यासाठी मात्र अनुजा ही माझी अत्यंत जवळची आणि सच्ची मैत्रीण आहे. माझी खरी मित्र, तत्वज्ञ आणि वाटाडी, म्हणजे अ ट्रू फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे. हे सांगताना मला खरंच खूप अभिमान वाटतोय. माझा राग, आनंद, दुःखात ती सतत माझ्याबरोबर खंबीरपणे उभी असते. माझं काही चुकलं तर मोठ्या बहिणीप्रमाणे आणि एखाद्या फिलॉसॉफरप्रमाणे मला समजावते, तर कधी लहान बहिणीप्रमाणे माझ्या सूचना आणि सल्ले यांचं येस बॉस असं म्हणत पालन करते. मी तिला काही प्रॉब्लेम सांगितला किंवा काही माहिती विचारली आणि तिने त्याचं सोल्युशन एका उत्तम गाईड सारखं दिलं नाही, असं आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही. ती माझी शाळा कॉलेज पासूनची किंवा बालपणापासूनची मैत्रीण नसली तरी तिचे माझे ऋणानुबंध हे काहीतरी खास आणि अनेक जन्मांचे आहेत असं मला नेहमी वाटतं. तिने मात्र मला कधी काही काम सांगितलंय किंवा काही मदत मागितलीये असं फारसं कधी झालेलं नाही. म्हणूनच आज तिने मला जेव्हा पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून द्यायचं काम दिलं तेव्हा मी अगदी खुश झाली की चला आज मी तिच्यासाठी काहीतरी करू शकेन आणि तिच्या प्रोग्राममध्ये खारीचा वाटा उचलेन. तिने दिलेलं हे काम आता मी अगदी यथायोग्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी यथायोग्य अशासाठी म्हटलं की आज पुस्तक प्रकाशनासाठी जे पाहुणे आपल्याकडे आले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. कारण त्यांचं व्यासंग आणि कार्य एवढं मोठं आहे की काय सांगू आणि काय गाळू हे ठरवणं कर्म कठीण. पण तरीही तुम्हाला ते अगदी थोडक्यात मी सांगणार आहे. करुणायन हे रामायण शब्दाशी साधर्म्य साधणारं असलं तरी हा लेखसंग्रह महाभारत आहे असं पुस्तकाच्या प्रकाशकीयमध्ये म्हटलंय. आणि महाभारत म्हटलं की त्यात संजय हे व्यक्तिमत्व ओघाने आलंच. आजचे आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा संजयच आहेत, हा योगायोग म्हणावा लागेल. ते आहे डॉक्टर संजय ओक. ते एक प्रसिद्ध यशस्वी बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन आहेत, ही त्यांच्या परिचयाची नुसती सुरुवात आहे. आजपर्यंत नायर हॉस्पिटल, सायन, KEM, DY पाटील युनिव्हर्सिटी अशा हॉस्पिटल्समध्ये डीन, मेडिकल डिरेक्टर, व्हाईस चान्सेलर अशी मोठ्या जबाबदारीची पदं त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. वैद्यकशास्त्रातल्या MS, MCH या पदव्यांव्यतिरिक्त FRCS सारखी मानाची फेलोशिप, वैद्यकशास्त्राशी निगडित हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, ह्युमन रिसोर्सेस, मेडिको लिगल सिस्टीम, लॉ अशा विविध क्षेत्रातल्या तब्बल 17 डिग्रीज आजमितीला त्यांच्याकडे आहेत. त्यांना मिळालेली अवॉर्ड्स, प्राइजेस, फेलोशिप्स, अचिव्हमेंट्स, त्यांची पब्लिकेशन्स, वर्कशॉप्स, ओरेशन्स त्यांचा नुसता उल्लेख जरी करायचा म्हटलं तरी 1 तासाचा प्रोग्राम सहज करता येईल. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर सर्जरी क्षेत्रातील राष्ट्रपतींकडून दिलं जाणारं BC रॉय नॅशनल अवॉर्ड 2004 आणि वैद्यक शिक्षणाशी निगडित 16 पुस्तके लिहिल्याबद्दल आरोग्य ज्ञानेश्वर अवॉर्ड 2005 असे अनेक पुरस्कार सांगता येतील. एक उत्तम सर्जन असले तरीही आपली एक वेगळी शैली असलेले एक सिद्धहस्त लेखक आणि साहित्यिक आहेत. कधी महाभारतातल्या निवडक व्यक्तिरेखांवर आपल्या खास शैलीत वेगळाच प्रकाश टाकतात, तर कधी संजय उवाच असं म्हणत समाजातील घडामोडींचं आहे तसं वर्णन करून त्यावर समालोचन करतात. कधी जस्ट अ मिनिट सारखं पुस्तक मानवी भावभावनांना स्पर्श करत लिहितात, तर कधी मला काही सांगायचं अशा पुस्तकात सामान्य कष्टकरी माणसाच्या आयुष्यातील रोज घडणाऱ्या छोट्या मोठ्या प्रसंगांवर मंथन करतात. मर्सिडीज गाडीपासून विश्व जिंकणाऱ्या कालखंडातील उद्योजक असा विविध विषयांचा अभ्यासपूर्वक आढावा घेणारी तब्बल 51 पुस्तकं आजपर्यंत त्यांनी लिहिलेली आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी ते आज घराघरात पोहोचले आहेत, ते महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना दिलेल्या कोविड विरोधीच्या टास्क फोर्स कमिटीचे चेअरपर्सन ह्या जबाबदारीमुळे. करोनायांमध्ये अनुजानी करोनामुळे समाजात निर्माण होणारी मानसिकता, त्यातून निर्माण होणारी निराशाजनक परिस्थिती या सगळ्यांचा सर्वांग संपूर्ण अभ्यास करून व्यक्ती, समाज, संस्था आणि सरकार यांनी काय करावं आणि काय करू नये याचे विचार मांडले आहेत. आणि नेमकं हेच काम प्रॅक्टिकल स्वरूपात समाजामध्ये प्रत्यक्षपणे उतरून
ओक सर गेले 6 ते 7 महिने दिवस रात्र एक करून करतायत. टास्क फोर्सची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, त्याचबरोबरीने आयुर्वेद, होमिओपॅथी, आयुष सारख्या संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे इतर कलिग्स, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स, एवढंच नव्हे तर नर्सेस, सपोर्ट स्टाफ, प्रायमरी हेल्थ वर्कर्स, व्हॉलेंटियर्स, खाजगी संस्था, NGOज ह्या सर्व ताफ्याला बरोबर घेऊन त्यांची ही टीम समाजाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अक्षरशः झगडते आहे. करोना जसा फुफ्फुसांना चिकटून राहतो तसं ओक सर आणि त्यांची ही टीम या महामारी विरुद्धच्या लढ्याला आणि येणाऱ्या नवनवीन आव्हानांना अत्यंत चिकाटीने तोंड देत आहेत. रोग कसा लवकर ओळखावा, कसा रोखावा, पोस्ट कोविड ट्रीटमेंट काय असावी, आहार, विहार, व्यायाम, मानसिक आरोग्य रक्षा याविषयीचे प्रोटोकॉल्स काय असावेत, हे सगळं संजय ओक सर आणि त्यांची टीम अविरत परिश्रम करून 6 ते 7 महिने ठरवत आहेत. म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन की करोनायन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अशी करोनामय झालेली आणि वैद्यक विश्वातली प्रवीण, सहृदय आणि सिद्धहस्त लेखक असणारी व्यक्ती लाभणं हा एक दुग्ध शर्करा योगच आहे. तर आता मी तुम्हाला जास्त वाट पाहायला न लावता सरांना पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती करते. अनुजा आणि महाजन सर, एक अत्यंत देखणा असा प्रकल्प आज आपण विमोचित करत आहोत, हे मी उद्धृत करतो. आणि करोनायन या पुस्तकाचं विमोचन झालं असं जाहीर करतो आणि माझ्या मनोगताला आता प्रारंभ करतो. अनुजा, कोणत्याही लेखकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या पुस्तकाचं होणारं विमोचन हा एक अत्यंत दुर्मिळ असा क्षण असतो. मी त्याची तुलना ही फक्त 9 महिन्याच्या गर्भारपणानंतर ऐकू येणाऱ्या पहिल्या ट्याहाशीच करू शकतो. मी आजवर 51 वेळा प्रेग्नंट राहिलो आहे आणि नशिबानं फुल टाइम डिलिव्हरीज झालेल्या आहेत. परंतु अनेक लेखकांचे अनेक प्रकल्प हे अर्धवट अवस्थेत संपतात, हेही सत्य आहे. ते न होऊ देण्यामध्ये प्रकाशकांचा फार मोठा वाटा असतो. तेव्हा महाजन सरांकडे याचं श्रेय जातं आणि एक देखणं पुस्तक मराठी शारदेच्या दरबारामध्ये तुम्ही सादर करू शकलात याबद्दल तुमचं अभिनंदन. सरत्या संध्याकाळी मावळत्या मान्सूनला साक्षी ठेवून आपण हा समारंभ आज आयोजित केला आहे. मावळत्या करोनाला म्हणणं मला विशेष आवडलं असतं, पण अजूनही ते म्हणण्याची वेळ आली नाही, हेच सत्य आहे. अतिशय देखण्या पद्धतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर आले जुळुनी या व्हायलिनच्या सुरावटांनी व्हावा, हा एक दुग्ध शर्करा योग होता. आणि मला आज केवळ क्षण आले जुळुनी असं म्हणावं एवढंच वाटतं आहे. नक्षत्रा जावडेकरांनी केलेल्या वाक्शारदेच्या स्वरमयी आवाहनानंतर विजय मोरेंनी सादर केलेली एक वास्तववादी, संस्कारी आणि सॅनिटाइज्ड कविता ऐकायला मिळाली, हेही आज श्रोत्यांचं भाग्यच म्हणायला हवं. महाजन सरांनी रामायणाचा संदर्भ दिला आणि माझा परिचय करून देणाऱ्या डॉक्टर लेल्यांनी माझ्या जन्मदात्र्या मात्या पित्यांनी ठेवलेल्या नावाचा नेमका संदर्भ महाभारताचा उल्लेख करून माझी विश्लेषकाची आणि संवादकाची भूमिका आज आहे हेही अधोरेखित केले. मला थोडंसं वेगळं वाटतं या नावाबद्दल. जसा सूर्य दक्षिणायन करतो किंवा उत्तरायण करतो, म्हणजे त्या दिशेकडे होणारा त्याचा प्रवास हा आपल्याला गुंग करून टाकतो, तसं करोनायन हे अनुजानी गेल्या 7-8 किंवा गेला नोव्हेंबर जर धरला जगामधला, तर अंदाजे 10 महिन्याचा या आजाराचा झालेला प्रवास आणि जाता जाता त्यांनी स्पर्श केलेली अनेक असंख्य परिघ यांना स्पर्श करून करोनायन सादर केलेला आहे.
माझ्या मते एका शब्दात सांगायचं तर हे एक समयोचित असं पुस्तक आहे. 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचं चेअरमन म्हणून माझी नियुक्ती रात्री 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एका फोनद्वारे मला केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी पूर्णपणे कोविड झालो आहे असे माझे सहकारी मानतात. कोरोनावरती पुस्तक लिहा असा आग्रह ज्यांनी माझी बरीच पुस्तके प्रकाशित केली आहेत त्या परचुरे प्रकाशनाने धरला आहे. इतकंच नव्हे तर त्याचं नावही आणि ड्रॅगनच्या विळख्यात असं ठेवून त्याचं समर्पक असं कव्हर पेजही तयार केलं आहे. पण अजूनही माझ्या हातून पहिल्या 4 ओळी सुद्धा लिहून झालेल्या नाहीत आणि ह्याचं कारण म्हणजे मला असं वाटलं की आपण आधी काम करावं आणि मग लिहावं. पण या संपूर्ण काळामध्ये 2 सुंदर पुस्तकं माझ्या वाचनात आली. पैकी एक होतं नाशिकच्या मृदुला बेळे यांनी लिहिलेलं करोनाच्या कृष्ण छायेत आणि अर्थातच दुसरं आहे अनुजानी लिहिलेलं करोनायन. मी वाचकांना निश्चितपणे विनंती करेन की जरूर ही पुस्तकं विकत घेऊन वाचा. ती एकमेकांना पूरक आहेत. एकात करोनाचा वैश्विक प्रसार आणि प्रचार वर्णिला आहे तर दुसऱ्यात अनुजानं भारतामध्ये झालेल्या वेगवेगळ्या परिणामांना आणि समाजमनामध्ये उठलेल्या विविध तरंगांना स्पर्श केलेला आहे. असं पुस्तक त्या वेळेला लिहिणं ते वेळेवर पूर्ण करणं हे हिरागबाळ्याचं काम नाही आणि म्हणून अनुजा सर्वप्रथम तू हे काम पूर्ण करू शकलीस याबद्दल एका लेखकाकडून तुझं अभिनंदन करतो. अत्यंत वास्तवपूर्ण असा विस्तार असलेलं असं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये 60 प्रकरणं अनुजाने लिहिली आहेत. यामध्ये तिने स्पर्शिलेले जे विषय आहेत त्यांचं वैविध्य स्तंभित करणार आहे. प्रत्येक लेखाची मांडणी ही अंदाजे 1.5 ते 2 पानात तिनं पूर्ण केली आहे. मी अनुभवानं सांगू इच्छितो की एखाद्या वेळेला PhDचा प्रबंध लिहिणे सोपे. मी आणि अनुजा दोघेही आयुष्यभर प्राध्यापकी आणि प्राचार्यता केल्यामुळे प्रबंध म्हणजे काय हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा विस्तारानं लिहिणं हे कधी कधी सोपं असतं पण 1 ते 1.5 पानामध्ये नेमक्या विषयाला हात घालणं आणि त्याचं गर्भ उघडं करून दाखवणं हे अतिशय कठीण असतं. जे काम अनुजाने केलं आहे तिने वापरलेले शब्द हे सुद्धा नेमके आहेत आणि सोपे आहेत. अन्यथा एखाद्या शास्त्रीय विषयावरती बोलायला आणि लिहायला तुम्ही त्यातली तज्ज्ञ व्यक्ती आणलीत की ती फक्त तज्ज्ञांनाच समजेल अशा शास्त्रीय भाषेमध्ये वर्णन करू लागते. हा मोह आणि अतिप्रसंग अनुजाने टाळला आहे याचं मला कौतुक वाटतं. शास्त्रीय माहिती सुलभतेनं सांगणं आणि इतरही जणांना शहाणं करून सोडणं हे काम करोनायन करणार आहे. तिनं वेगवेगळ्या प्रकरणांना दिलेली जी शीर्षिका आहेत टायटल्स ती मन मोहून टाकणारी आहेत. काही ठिकाणी म्हणींचा उपयोग आहे अति तेथे माती. काही ठिकाणी वाक्प्रचार वापरलेले आहेत. काही ठिकाणी प्रासंगिकतेचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि काही ठिकाणी आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेल्या अशा अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सुरावटी आणि गीतांचे शब्द आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं आणि हा सुखी माणसाचा सदरा आपण गेले 6-7 महिने किंवा विश्वाचा विचार केला तर त्याहून अधिक काळ का आणि कुठे हरवून बसलो आहोत याचा शोध म्हणजे करोनायन मधली काही प्रकरणं आहेत. पुस्तक
अनुजानं हातानं नाही तर हृदयानं लिहिलेला आहे. अत्यंत डोळस असा दृष्टिकोन, संवादी सहानुभूभावनेतून सादर झालेले शब्द आणि गहन गांभीर्यता ही सुद्धा कागदावर उतरवताना सोप्या शब्दांच्या माध्यमातून कशी उतरवता येते याचं प्रतिबिंब म्हणजे करोना आहे. कुठे झाला करोनाचा प्रसार आणि प्रचार? खरोखरच चीन मधल्या वुहान मधल्या बाजारहाटेमध्ये झाला, ज्याला वेट मार्केट असं संबोधलं गेलं होतं, का तिथल्या एखाद्या प्रयोगशाळेत झाला? तो मानव निर्मित होता का तो अपघात होता? याचं विश्लेषण करून अनुजा पुस्तकाला प्रारंभ करते. वेट मार्केटमध्ये वुहानमध्ये करोनाचा प्रसार झाला, पण त्याचा उगम हा मात्र वुहान मधल्याच एका शास्त्रीय प्रयोगशाळेत झाला होता. या सत्यालाही पुस्तक स्पर्श करते. आम्हा डॉक्टर मंडळींना वेळोवेळी दिसलेली आणि अनुभवाला आलेली आजाराची लक्षणं, जेव्हा मार्च महिन्यामध्ये आम्ही कामाला प्रारंभ केला तेव्हा सर्दी, घसा धरणं, खोकला आणि ताप, प्रचंड प्रमाणात आलेला थकवा, या पलीकडे कोणतीही वेगळी लक्षणं, ज्याला आम्ही आमच्या परिभाषेमध्ये सायन्स आणि सिम्पटम्स असं म्हणतो, ही आम्हाला दिसली नव्हती. पण जसजसा मे आला तसतसा रुग्ण यायला लागले आणि सांगायला लागले, सर कालपासून मला वास येत नाही, सर परवापासून जिभेची चव गेली आहे. आणि मग अॅनॉस्मिया म्हणजे नाकाचा वास जाणं किंवा जिभेची चव जाणं हे अधिकृत लक्षण म्हणून करोनाच्या सूचीमध्ये अंतर्भूत झाले. काही रुग्ण चालता बोलता पडले. आपल्याला आठवत असेल, चीन मधनं येणाऱ्या अगदी सुरुवातीच्या काही व्हिडिओ क्लिप्स मध्ये मार्केटमध्ये उभी असलेली एक व्यक्ती उभ्या उभ्याच कोसळते. जेव्हा याचं आम्ही अधिक विश्लेषण केलं तेव्हा असे अनेक रुग्ण समोर आले की जे नॉर्मल बसलेले असताना छान होते, पण त्यांना जर मी 6 मिनिटं चालायला सांगितलं तर त्यांच्या शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण हे अत्यंत धोकादायक दृष्टिकोनातून खाली जात होतं. आणि मग एक नवी संज्ञा अस्तित्वात आली, हॅपी हायपॉक्सिया. या सर्व लक्षणांचा उल्लेख अनुजानं आपल्या प्रास्ताविक प्रकरणांमध्ये केला आहे. भारत या सगळ्यामध्ये कुठे आहे? आपण यशस्वी आहोत का अपयशी ठरलो आहोत? गेल्या आठवड्यामध्ये विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सातत्यानं हा प्रश्नाचा भडीमार माझ्यावर करण्यात आला आहे की सर, आर वी सक्सेसफुल और हॅव वी फेल्ड मिझरेबली? आणि मला याचं प्रामाणिक उत्तर देताना करोना यांना रेफर करायला आवडतं की आपण पूर्णपणे अपयशी नाही, पण आपण संपूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावाही करू शकणार नाही. आपण कुठेतरी या दोन टोकांच्या मध्ये आहोत. पण भारतामध्ये जी बलस्थानं होती, ज्याला मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये आपण स्वॉट अनालिसिस असं म्हणतो, स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, ह्याला अनुजाने स्पर्श केलाय. आणि भारताची नेमकी बलस्थान औषध निर्मिती क्षेत्रामध्ये आणि ती निर्माण केलेली औषधं परदेशी निर्यात करण्याची क्षमता असलेला असा हा माझा देश आहे, हे तिनं अभिमानानं नमूद केलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या रूपामधील युनिफॉर्मधारी देव ही संकल्पना मी मार्च महिन्यापासून ऐकतोय. त्याच्यात आम्ही डॉक्टर्स आहोत, नर्सेस आहेत, टेक्निशियन्स आहेत, वॉर्ड बॉईज आहेत, स्वीपर्स आहेत, रस्त्यात उभं राहणारे पोलीस आहेत. पण ह्या पलीकडे एक फार सुंदर संकल्पना अनुजानी पुस्तकात मांडली आहे. तिनं आम्हाला संकटमोचक हनुमान म्हटलंय आणि मला ही कल्पनाच फार सुंदर वाटली. टाळेबंदी आणि लॉकडाऊन हा रस्त्यात जितका झाला नाही तितका साहित्यात आणि पेपरात चर्चेला गेला. लॉकडाऊन फेलच गेले. कशाला लॉकडाऊन करायचा?
आम्हाला बंदिस्त करून ठेवण्यातून कुठे तुम्हाला या आजारावरती नियंत्रण मिळवणं यशस्वी झालंय, अशा अनेक प्रश्नांना मी गेल्या 6 महिन्यात सामोरा गेलो आहे. पण अनुजानी मात्र एका प्रकरणामध्ये टाळेबंदीचं सूत्र आणि सत्व याच्यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे. आणि हे सत्य आहे मित्रांनो की टाळेबंदीला पर्याय नव्हता. एका रात्री जवळजवळ गेले 6 महिने मी आणि आदरणीय उद्धवजी 11, 11:30, 1 टेलिफोनवरती बोलतो. प्रचंड माहिती त्यांनी स्वतः या आजाराबद्दल गोळा केलेली आहे. आणि लॉकडाऊन बद्दल चर्चा करताना मी एकदा एक वाक्य उच्चारलं होतं, ते त्यांना विलक्षण आवडलं. ते वाक्य असं होतं की इफ लॉकडाऊन इज अ सायन्स, अनलॉकिंग इज अन आर्ट. लॉकडाऊन करणं हे जर एक शास्त्र होतं तर ते टप्प्याटप्प्याने उघडणं आणि समाजाला पुन्हा एकदा पूर्वीच्या स्तरावरती नेऊन ठेवणं ही एक कला आहे. प्रश्न हा उरतो की आपण शास्त्र आत्मसात करू शकलो का, आणि आपण कलेचं प्रतिपादन योग्य प्रकारे करू शकतो आहोत का. परंतु टाळेबंदीच्या निर्माण झालेल्या फायद्यांचा उहापोह अनुजाने एका प्रकरणात केला आहे. किती विविध विषयांना तिने स्पर्श केलाय. म्हणजे मला खरोखर ही दोन्ही पुस्तकं माझं पुस्तक लिहिताना पथमार्गदर्शक ठरणार आहेत, आणि हे मी प्रस्तावनेत मांडणार आहे. कारण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी बदलल्या. आज प्रकाशक म्हणले ते अगदी सत्य आहे की ई प्रकाशन. कुठं आपल्याला कल्पना होती की आपण ई माध्यमातून एकमेकांना भेटू शकू. काल माझ्या एक अत्यंत सिनियर अशा जवळजवळ 8 वर्ष माझ्याबरोबर काम करणाऱ्या पीडियाट्रिक अनेस्थेसिस्ट वारल्या, आणि आम्ही सगळ्यांनी केईएम मधल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन कंडोलन्स मीटिंग ई फॉर्मॅट मध्ये केली. म्हणजे आता खरोखरच 12पासून 12व्यापर्यंत गोष्टी ई फॉर्मॅट मध्येच होणार आहेत. यालाही स्पर्श अनुजाने केला. करोनाने आपल्याला काय काय दिलं त्याच्यामध्ये ही एक दिलेली चांगली भेट आहे असं मला वाटतं. हे संकट नव्हे तर हे सुसंधी आहे असं अनुजा एका ठिकाणी लिहून गेली आहे. गुगल आणि व्हॉट्सअप ही आज केवळ माध्यम न उरता आम्ही गमतीनं त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो. इतकी माहिती आणि ज्ञान आपल्याला ह्या माध्यमांमधनं येतं आहे, ह्याला अनुजाने स्पर्श केला आहे. तिचाच शब्दांमध्ये थोडासा फेरफार करून तिने झूम ऍप बद्दल जे लिहिलं आहे त्याच्यात थोडासा फेरफार करून मला आज एवढंच म्हणावं असं वाटतं की दिवस तुझे हे झुमायचे, भेटल्या वाचून झुलायचे. ही अवस्था आज आपल्याला सगळ्यांना आलेली आहे. बर, एका महत्वाच्या अशा कॉलेजची प्राचार्य असताना, आणि मला तिचं मुंबई विद्यापीठातलं काम माहिती आहे. मुंबई विद्यापीठाचा मी स्वतः सिनेट सदस्य राहिलेलो आहे, आणि त्यामुळे राजकीयता आणि विद्यापीठ किंवा राजकीयता, प्राचार्याचं स्थान आणि कॉलेजचं संचालन हे सगळं बघितल्यावरती नॉर्मली आपण राजकारणापासून लांब राहतो, तो आपला प्रांत नसतो. पण करोनाच्या संदर्भामध्ये पुस्तकामध्ये तिनं काही 1-2 प्रकरणांमध्ये राजकीय संदर्भांनाही स्पर्श केला आहे. आणि तिने अगदी बरोबर दिलं की विरोधी पक्षानं केवळ विरोधासाठी विरोध करायचा, की ज्याची परिणती कुठेतरी सामाजिक स्तराच्या नकारात्मकतेमध्ये होते आहे. एका प्रकरणाचं वर्णन करताना तिनं थेट लोकमान्यांच्या काळाला हात घातलाय, आणि तिने असं लिहिलंय, भारतीय रयतेचे डोके ठिकाणावर आहे का. आय थिंक दिस इज द मोस्ट ब्लंट क्वेश्चन that an author can ever pose to an irresponsible society. परवा एका ठिकाणी मुलाखतीमध्ये मी असं म्हणलो की आमचा समाज बेजबाबदार आहे असं मी म्हणणार नाही, पण आमच्या समाजाला वास्तवतेचं आणि धोक्यांचं खरं भान नाही हे मात्र मी आजही म्हणेन. म्हणूनच दारूची दुकानं उघडल्यावरती लागणाऱ्या रांगा,
कुठेतरी गाडी सुरू होते म्हटल्यावरती स्टेशनवरती उडणारी झुंबड, आजही वरती हेल्मेट नाही आणि तोंडाला मास्क नाही, अशा अवस्थेमध्ये स्कूटरमध्ये रेसिंग करणारे तरुण बघितल्यावरती खरोखरच हा प्रश्न विचारावा असा वाटतो की भारतीय रयतेचे डोके ठिकाणावर आहे का? पण अनुजाचं मानसिक मोठेपण याच्यात आहे की अशा खल प्रवृत्तीच्या किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या माणसांनाही ती प्रायश्चित्त किंवा शिक्षा देऊ इच्छित नाही, तर त्या लेखाचा शेवट करताना ती ज्ञानेश्वरी आणि पसायदांचा उल्लेख करते आणि म्हणते खल प्रवृत्तीचं प्रबोधन व्हावं. अतिशय सुंदर, अतिशय सुसंस्कारित असा विचार तिच्यातील लेखिका या ठिकाणी देऊन जाते. लॉकडाऊन लावल्यानंतर सुरुवातीचा काळ हा अत्यंत मनोज्ञ असा ठरला, कारण कोणालाच इतका आराम मिळाला नव्हता, तो मिळायला लागला. आणि मग लोक निरनिराळ्या प्रकारे पदार्थ करून, तिनं असं एका ठिकाणी लिहिले की नवे पदार्थ आणि नवे बल्लवाचार्य उदयाला आले आणि द्रौपदीची थाळी थाई थाई घरातून दिसायला लागली. एक फार सुंदर शब्द तिने वापरलाय. अनुजा, हा शब्द मला इतका आवडला की मी माझ्या आईला, जी मराठीची लेखिका आहे, हा शब्द सांगितला. तू असं म्हणतेस एका ठिकाणी की आपण भागवा भागवीचा स्वयंपाक करायला शिकलो. आय थिंक दिस इज द मोस्ट ब्युटिफुल वर्ड. की अन्न कुठेही वाया न जाऊ देता जितकं हवंय तितकंच शिजवणं आणि कधीही न संपणाऱ्या द्रौपदीच्या थाळीमधून दुसऱ्या बाजूला येऊन भागवा भागवी जेवढा आहे त्याच्यात भागवून आनंद मानण्याचा संस्कार आपल्याला या लॉकडाऊनच्या काळानं दिला. आपण सगळीच मंडळी कुठे ना कुठेतरी कोकणाशी जुळलेले आहोत. ती नाळ जुळलेली आहे. कोकांचं घराणं बामणोली मधलं आहे. मी कधी अजून गेलो नाही, पण गेली अनेक वर्ष ऑपरेशन्स करण्याच्या निमित्तानं देरवण या चिपळूणच्या पुढच्या ठिकाणी जाऊन असंख्य ऑपरेशन्स मी दर महिन्याला करत आलो आहे. हा उल्लेख अशासाठी केला की पळसुले देसाईबाईंचं नेमकं गाव कुठलं हे मला माहिती नाही, पण राजापूरची गंगा मात्र त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आणली. अतिशय सुंदर असा तो उल्लेख आहे की राजापूरची गंगा ही 2-3 वर्षांनंतर अवतरते. तो एक मोठा भौगोलिक साक्षात्कार असतो, पण तो खऱ्या अर्थानं बोलायला गेला तर निसर्गाचा ढळलेला समतोल असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास करताना कुठेतरी आपण करोना किंवा तत्सम संकटांना आमंत्रण देतो आहोत. हा अत्यंत स्थायी वास्तववादी असा विचार अनुजाने पुस्तकात मांडला आहे. जगायचं कसं, रडत रडत की गाणं म्हणत, हे आपलं आपण ठरवायचं आहे. समाजाची सहवेदना, एका बाजूला चंगळवादाकडे झुकणारा नवीन पिढीचा भाग आणि दुसऱ्या बाजूला हॅव्स अँड हॅव नॉट्स, ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 7-7.5 दशकांमध्येही असलेली समाजाची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारा समाजवाद. स्वामित्व, मी, माझा, मम, ही सहिष्णुता, आपल्या सर्वांचं जे आहे ते वाटून घ्यायचं, या 2 भावनांनाही स्पर्श करोनामुळेही झालाय. आणि अनुजानं पुस्तकाच्या 2 प्रकरणांमध्ये त्याला नेमकं बोट ठेवलेलं आहे. करोनाने खूप काही बदललं. परवा लोकसत्तेला मुलाखत देताना मी असं म्हणालो की करोनाने काय केलं असेल तर करोनाने समाजाला एक आरसा दाखवला. आणि एक अतिशय सुंदर उर्दू हिंदीची ओळ होती कि कालिक थी चेहरे पर और हम आईना साफ करते रह गए. समाजामध्ये उड्या गोष्टी होत्या, समाजामध्ये स्वार्थी विचार होता, तो बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार करण्याची, कशासाठी मी एवढ्या गोष्टींचा संचय करण्याच्या मागे लागतो. माझ्या मॅडम, मुंबई विद्यापीठाच्या पूर्व कुलगुरू असलेल्या सौ स्नेहलता देशमुख यांनी एक फार सुंदर
शिकवण आम्हाला नेहमी दिली. त्यांच्या भाषणांमधलं ते वाक्य त्या नेहमी उच्चारायच्या. त्या असं म्हणायच्या, संजय, देर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड. अनफॉर्च्युनेटली देर इजंट मच फॉर एव्हरीवन्स ग्रीड. आणि हा जो विचार आहे, हा विचार करोनाने पुन्हा पुन्हा अधोरेखित केला. किती गाड्या लागतायत, किती घरं लागतायत, किती फार्म हाऊसेस लागतायत, काही लागत नाहीये तुम्हाला. शेवटी जेव्हा मृत्यू करोनामुळे होतोय तेव्हा एक अज्ञात मृत्यूच्या स्वरूपामध्ये मार्शल तुम्हाला उचलून नेऊन पुरतायत किंवा दहन करतायत, हे वास्तव होतं. मग तिथे मंत्री असेल, IAS ऑफिसर असेल, डॉक्टर असेल किंवा रस्त्यावर बेवारस होऊन पडलेला बेकारी असेल, शेवट हा 6 बाय 6 फूट, जमिनीच्या खाली 6 फूट. कोणीही बरोबर नव्हतं. मला आज एका जुन्या कवितेची आठवण होतीये. युद्धावरती मृत पावलेल्या सैनिकाचं शव जेव्हा घरी येतं त्यावेळेला होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड, अशी एक अत्यंत सुंदर इंग्रजी कविता आम्ही शाळेत वाचली होती. आणि त्याबरोबर असेही उल्लेख होते की हे जे सगळे सीमेवरती जाणारे आहेत हे अनसंग आहेत, अनऑनर्ड आहेत. मराठीमध्ये सुंदर गाणं आहे की नाही चिरा नाही पणती. अशा असंख्य वीरांच्या पुढे आज आपण हात जोडतो. करोनाने सीमेवर घडणाऱ्या गोष्टी समाजामध्ये तुमच्या माझ्या दारापर्यंत आणून दाखवल्या. आणि हा वास्तवाचा आरसा अनुजानी पुस्तकामधनं आपल्याला दाखवला. हे एक पुस्तकाचं बलस्थान आहे. बदलती वृत्तपत्र. परवा लोकसत्तेला मुलाखत देताना लोकसत्तेच्या संपादकांनी मला असं विचारलं की सर, खूप काही बदलत आहे, वर्तमानपत्र वाचायची सवयच गेली आहे, डिजिटलायझेशन हे सगळं ठीक आहे, पण आमची पिढी आणि आज जे मी श्रोते बघतो ही सगळी पिढी हातामध्ये केसरी, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, फ्री प्रेस, इंडियन जर्नल्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया घेऊन मोठी झालेली आहे. आम्हाला आता आमच्याच आयुष्यामध्ये दारावरती टकटक करून येणारा जो पेपर टाकणारा पोऱ्या होता त्याचा आणि माझा एक ऋणानुबंध होता. तो ऋणानुबंध मला ह्याच आयुष्यामध्ये संपलेला बघायला मिळाला. आणि आज घरी जरी पेपर येत असेल तरी तो 14 मजले उतरून जाऊन खाली सिक्युरिटीच्या समोर रांगेनं मांडून ठेवलेल्या पेपर बंद नेमका आपला उचलून घ्यायचा आणि त्याच्यावरती सॅनिटायझरचा फवारा मारायचा. ही वस्तुस्थिती करोनाने आपल्याला आणून दिली, याचा अनुजाने उल्लेख केलेला आहे. माझे विशेष आभार अनुजा, मला तुझे मारायचे आहेत. ते तू एक प्रकरण लिहिलेस, वैद्यक क्षेत्रावरती आणि डॉक्टरांवरती होणारे भ्याड हल्ले. गेली 40 वर्ष मी या हल्ल्यांना सामोरा गेलेलो आहे. ते माझ्यावरही झालेले आहेत, माझ्या विद्यार्थ्यांवर झालेत. मी नायर रुग्णालयाचा अधिष्ठाता आणि KEMचा संचालक असताना याला अनेकदा सामोरा गेलेलो आहे. आणि म्हणून कोणीतरी मला विचारलं होतं की डॉक्टर, तुम्हाला असं वाटतं का की नाउ यू विल बी रिसिव्हिंग ओनली बोकेज आफ्टर करोना? सो मी म्हणालो होतो की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. आय एम इक्वली प्रिपेअर्ड फॉर बोकेज एज वेल एज ब्रिक बॅग्स. परंतु वैद्यक क्षेत्रावरती होणाऱ्या हल्ल्यांना स्पर्श करणारे एक प्रकरण अनुजाने आपल्या पुस्तकात लिहिलंय आणि कुठेतरी वैद्यक क्षेत्राला तिने एक सलाम केलाय असं मला वाटतं. मनाची अस्वस्थता, येणारे ताणतणाव आणि त्यामुळे प्रासंगी उचललं जाणारं आत्महत्येचं टोक. उद्या काय होईल हे माहिती नाही, घेऊन ठेवा, विकत घेऊन ठेवा, संचय करा असं म्हणून ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोटिक डिसऑर्डर असं म्हणतात, त्या टोकाला जाऊन केलेला संग्रह, या सगळ्या गोष्टींचा जो फोलपणा आहे तो फोलपणा अनुजाने या पुस्तकामध्ये मांडला आहे. खवय्यगिरीला मुरड घाला, पोषकत्वेला प्राधान्य द्या, हे ती सांगून जाते. प्राचार्य आणि प्राध्यापक असल्यामुळे अर्थशास्त्रालाही ती स्पर्श करते आणि उद्याच्या आर्थिक सुधारणा काय असायला पाहिजेत हेही पुस्तकात नमूद केलं जातं. अनुजा, मला तुझं विशेष कौतुक वाटतंय आणखीन एका प्रकरणामुळे. हे सगळं करताना तू घरातल्या मोलकरणींना विसरली नाहीस. तिचं नेमकं स्थान काय आहे आपल्या आयुष्यामध्ये?
पोळ्या करायला येणाऱ्या बाई, भांडी घासायला येणाऱ्या माई, या सगळ्यांच्यामुळे आपलं जीवन सुसह्य आणि सुकर होतं. पण त्यांच्या जीवनाचा विचार ना त्यांच्या घरातली माणसं करत, ना त्यांना कामाला ठेवणारे आपण करत आहोत. यालाही स्पर्श तू पुस्तकामध्ये केला आहेस. हाडाची प्राचार्य आहेस, त्याच्यामुळे शिक्षणाचे बदलणारे मापदंड, शिक्षण देण्याची उमलती नवी माध्यम आणि मग ज्याला आपण असेसमेंट म्हणतो, त्या परीक्षांमध्ये होणारं परिवर्तन, या सगळ्याला तू स्पर्श केलास. आणि ही जी बाब आहे ना अनुजा, ही तुझ्या मनात आली, याचा मला आनंद आहे. मी एक सदस्य आहे एका व्हाईस चान्सलर्स कॉन्क्लेव्हचा, की ज्याच्यामध्ये परीक्षांचं बदलतं स्वरूप काय असावं ह्याच्याबद्दल अंदाजे 3 महिन्यापूर्वी, म्हणजे जेव्हा परीक्षा घ्यायचंच नाही असं वारं होतं, त्यावेळेला त्या मीटिंग्स झाल्या होत्या. आणि त्यावेळेला MCQ फॉर्मॅट्स, म्हणजे बरेच विकल्प असणारे असे प्रश्न, किंवा कॉम्प्युटरवरती घेतल्या जाणाऱ्या एक्झामिनेशन, ओपन बुक सिस्टीम्स किंवा कंटिन्युअस असेसमेंट पॅटर्न्स, या सगळ्या गोष्टी उद्याच्या शिक्षणामधल्या उगवत्या दिशा आहेत. आणि तू केवळ एक लेखिका म्हणून नाहीस, तर एक प्राचार्य म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि मुंबई विद्यापीठाच्या विधी सभेची सदस्य म्हणून विशेषत्वानं पुढे न्यावंस अशी माझी तुला या ठिकाणी सूचना आहे. मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्रावरती कोसळलेली कुऱ्हाड, हेही तू लिहिलंयस. आणि मला पूर्ण कल्पना आहे की पर्यटन क्षेत्राची झालेली वाताहत, गेलेले जॉब्स, बंद पडलेली हॉटेल्स, आणि म्हणूनच आम्ही आता शासनाकडे 50%, 70% अशा प्रमाणतेमध्ये रेस्टॉरंट्स उघडण्याचा आग्रह धरलेला आहे. अँब्युलन्स वरती तू लिहिलेस, रुग्णवाहिका, एक फार सुंदर शब्द तू वापरलास. मला तो शब्द इतका आवडलाय. पूर्वीच्या काळी जेव्हा हेलिकॉप्टर मधनं, वॉर झोन्स मधनं विक्टिम्स ट्रान्सफर व्हायचे, त्यावेळेला एक अशी मोडी किंवा एक अशी झोळी हेलिकॉप्टरच्या बाहेरच्या बाजूला बांधलेली असायची, ज्याच्यात तो रुग्ण किंवा बॉडी ठेवलेली असायची. अनुजानी वापरलेला शब्द आहे रुग्ण डोली. आणि हा मला अतिशय भावला मनाला, की डोलीमध्ये जे पावित्र्य आहे लग्नाच्या वेळचं, तेच पावित्र्य हताहत झालेल्या अशा एखाद्या रुग्णाला पोचवण्याचं काम जी अँब्युलन्स करते, त्याच्यावरती ती एक लेख लिहून जाते. विविध 60 विषयांना केलेला हा स्पर्श, यांनी हे पुस्तक नटलेलं आहे. अजून ह्याच्यात काय यायला हवं होतं हा प्रश्न मी केवळ दुसऱ्या आवृत्तीच्या इच्छा व्यक्त करताना अनुजा 1-2 मिनिटं बोलतो. या पुस्तकाची लगोलग दुसरी आवृत्ती निघावी अशी मी इथे परमेश्वराला प्रार्थना करतो. प्रकाशकांना विनंती करतो की कदाचित काळ आणि कामवेग ह्याचं गणित मांडताना तुम्हाला मुखपृष्ठ अधिक भारतीय, अधिक देखणं करायला वेळ मिळाला नसेल, तो प्लीज आपण दुसऱ्या आवृत्तीमध्ये करा. मला स्वतःला मॅट फिनिश अतिशय आवडतो आणि त्याच्यावरती लहान मुलीचं चित्रच घ्यायचं तर आमच्याकडे अतिशय गोंडस मुली आम्हाला डोंबिवलीत सुद्धा सापडतील याची मला खात्री आहे. पण एक नवीन विचार अनुजा तू याच्यात पुढे मांडायला पाहिजेस, आणि तो म्हणजे वी आर मुव्हिंग टुवर्ड्स न्यू नॉर्मल. हे न्यू नॉर्मल काय असणार आहे? मला अनेक जण हा प्रश्न विचारतात की अहो सर, हा कोरोना जाणार कधी आहे? त्याचा अनेकदा स्वर, सर तुम्हीच हा कुठून तरी आणला आहे असाही असतो. परंतु त्यावेळेला मला सांगायला थोडंसं दुःख होतं, पण आय एम ब्लंट, की कोरोना जाणार नाही आहे. कोरोना आपल्या बरोबर राहणार आहे. WHO ऑफिशियल स्टेटमेंटचा आधार घेतला तर डिसेंबर 2021 पर्यंत कोरोनामधनं मुक्तता नाही आहे. व्हॅक्सिन बद्दल आपण कितीही ढोल वाजवली तरी 2021च्या मध्यापर्यंत व्हॅक्सिन कमर्शियल प्रोडक्शन होऊन लोकांना वापरायला मिळेल अशी चिन्ह आज दिसत नाही आहेत. व्हॅक्सिनच्या बाबत काही प्रश्न अनुत्तरित आहेत की ही मोनोव्हॅलंट असणार आहे का पॉलिव्हॅलंट असणार आहे. याच्यामुळे कोरोनाच्या चुलत भावंडांपासून, म्हणजे जी इन्फ्लुएन्झा फॅमिली आहे, त्याच्यापासून आपल्याला किती सुरक्षा मिळणार आहे.
आणि किती महिन्यांनंतर आम्हाला हा डोस रिपीट करावा लागणार आहे, हे सर्व प्रश्न आज आपण करीत आहे. आणि म्हणून न्यू नॉर्मलचा विचार करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि फ्रिक्वेंट सॅनिटायझेशन ह्याला पर्याय नाही. आपण आजवर अनेकदा भेटलो की गळाभेट घ्यायचो, मिठी मारायचो. आज डोनाल्ड ट्रम्प महोदयांनी सुद्धा नमस्तेचा स्वीकार केला आहे. सो हाच नमस्ते आपल्याला सर्वदूर पोचवणं म्हणजे न्यू नॉर्मल आहे. प्रत्येक काम करताना, घराबाहेर पडताना आपण आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे की हे काम मी घराचा उंबरठा न ओलांडता करू शकेन का? त्याच्यात बँकेतली जवळजवळ सगळी कामं येतात, LIC ची कामं येतात. ज्या ज्या कामांसाठी एक मध्यमवर्गीय माणूस आज बाहेर पडतो त्यातली 80% कामं ही बाहेर न पडता करता येतील. वैद्यक क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर जवळजवळ 45 ते 50% रुग्ण हॉस्पिटलला न येता टेलिमेडिसिनचा वापर करून आम्ही बघू शकू आणि त्यांना औषधही देऊ शकू. पण हे जर करायचं असेल ना तर रुग्ण आणि डॉक्टर या दोघांच्याही मानसिकतेमध्ये फरक व्हायला हवा आणि त्यांनी हे सत्य स्वीकारायला. नाहीतर अनेकदा आजही ऑपरेशन झालेल्या बालरुग्णांच्या मातोश्री मला सर वर्षातनं एकदा तुम्हाला भेटलं की बरं वाटतं. हे बाबा ठीक आहे, पण त्याची आवश्यकता नाही. हे सत्य त्यांनी आता स्वीकारणं ही आजची आणि उद्याची अपरिहार्यता आहे. ते आपलं न्यू नॉर्मल आहे. ज्या वेळेला एखादा माणूस मी यापुढे हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवतो तेव्हा त्याचं वर्गीकरण सुरुवातीलाच होतं की त्याला रुग्णालयात येऊन काम करायचंय का त्याला रुग्णालयाचं काम त्यांनी रुग्णालयात न येता स्वतःच्या घरात बसून करायचंय. मार्केटिंगमध्ये काम करणारी माणसं, इन्शुरन्स सेक्टरसाठी काम करणारी माणसं, असा एक IT ची माणसं, असा एक मोठा वर्ग निघतो की जो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी न येता सुद्धा आपलं काम करू शकतो आणि त्याबद्दल त्यांना पगार देय होतो. याचा स्वीकार रुग्णालय चालवणाऱ्यांनी, ऑफिसेस चालवणाऱ्यांनी करणं आणि मानसिकता बदलणं म्हणजे न्यू नॉर्मल आहे. आदरणीय उद्धवजींना केलेल्या अनेक सूचनांमधल्या काही सूचना आहेत की कोणी सांगितलंय की आपण रात्री ऑफिसेस बंद ठेवायची. आजही माझे अनेक मित्र आहेत की ज्यांचे हेड ऑफिसेस आणि ब्रँचेस अमेरिकेमध्ये असल्यामुळे ते रात्री वटवाघुळासारखं काम करतात आणि दिवसा झोपतात. मग हे सत्य मुंबई का नाही स्वीकार? कशाला मुंबई बंद करायची? काही ऑफिसेस ही फक्त रात्रीच चालावी, काही ऑफिसेस दिवसा चालावी. दिवसा चालणारी ऑफिसेस सकाळी 6:30 पासून सुरू व्हावीत, 2ला सुटावीत. दुसरी बॅच 8:30-9ला यावी, 5ला जावी. तिसरी बॅच काय? स्टॅगर्ड टायमिंग्स. हे जर आपण सत्य स्वीकारलं न्यू नॉर्मल म्हणून तर लोकलमध्ये डोंबिवलीला चढायला मिळेल, कल्याणपर्यंत उलट जाण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. या सुधारणा आपण करणं आणि न्यू नॉर्मल जितक्या लवकर आपल्याला आणता येईल तितक्या लवकर आपण आणणं हे करोनाच्या प्रतिबंधनामधलं पहिलं सकारात्मक पाऊल ठरेल. लॉकडाऊन जाणार आहेत का? जाणार नाहीयेत. पण यापुढे लॉकडाऊन एका विवक्षित क्षेत्रापुरते काही काळापुरते करावे लागतील. मॅसिव्ह सॅनिटायझेशन एक्झरसाइजेस करायचं आणि आलेल्या संकटामधनं पुढे चालत राहायचं. आज माझ्या प्रकाशकीय मनोगताचा समारोप करताना मी पुन्हा एकदा पुस्तकाकडे येतो आणि एके ठिकाणी ती असं म्हणून जाते की ही एक वारी मी चालली आहे. हे अगदी सत्य आहे. वारकरी बनून भक्तिभावानं केलेल्या या वारीचं पसायदान म्हणजे करोनायन आहे, म्हणजे ती करोनाची वारी आहे. नीटच छपाई आहे, पांढरा शुभ्र कागद आहे. एका दैनंदिन लेखमालेला पुस्तकामध्ये परिवर्तित झाल्याचं मनोज्ञ समाधान आज अनुजा तुला मिळालं असेल आणि त्याबद्दल मी तुझं खूप कौतुक करतो आणि माझ्या मनोगताला विराम देतो. नमस्ते. धन्यवाद सर. आपण अगदी सखोल आणि विश्लेषणात्मक असं जे पुस्तकाबाबत विवेचन केलं त्यामुळे आमची वैचारिक श्रीमंती नक्की वाढलेली आहे. सर्वांची पुस्तकाबद्दलची उत्सुकता तर वाढलेली असेलच आणि वाचकांच्या या पुस्तकावर उड्या पडतील अशी मला खात्री वाटते. कार्यक्रमाचा एक नेहमीचा अपरिहार्य
आणि औपचारिक भाग म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी डॉक्टर संजयजी ओक यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आपला वेळातला वेळ काढून आज इथे प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि सुंदर असं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद संजयजी ओक. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशक की ज्यांनी कमीत कमी वेळात लक्ष घालून अतिशय सुबक असं प्रकाशन केलेलं आहे ते आमचे दिलीप काका महाजन यांचे सुद्धा एक औपचारिक का होईना परंतु खूप खूप मी आभार मानतो. डॉक्टर नेहा लेले यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख अतिशय सुंदर शब्दात करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. नक्षत्रा जावडेकर हिने आपल्या सुंदर आवाजात गीत सादर केलं, शिवाय नंतर ती पसायदान पण सादर करणार आहे, तिथेही खूप खूप आभार. डॉक्टर विजय मोरे यांनी हा कार्यक्रम आपल्यापर्यंत अतिशय छान पद्धतीने पोहोचवला आहे. कुठेही विशेष धक्का लागलेला नाही, त्यामुळे अतिशय सलगपणे हा कार्यक्रम आपण पाहू शकतो. तर डॉक्टर विजय मोरे यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच आपण रसिकजन हो, प्रेक्षकजन हो, जे हा कार्यक्रम ऑनलाईन बघत आहेत, यूट्यूबवर बघत आहेत किंवा आमच्याशी जोडले जाऊन बघत आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि नकळतपणे जर कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर कृपया त्यांनी समजून घ्यावे, त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार. आणि आता या कोरोना पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा इथेच संपन्न होत आहे. याचा गोड शेवट आपण करूया श्री ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने. त्यासाठी मी आमंत्रित करीत आहे नक्षत्रा जावडेकर हिला. येणे भाग्यस्ने तो शादे शोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे यलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहीन सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आधी पुरुखी अखंडित आडी ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवा बेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाऊ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया
धन्यवाद. धन्यवाद. आणि याबरोबरच हा कार्यक्रम इथे संपन्न झालाय असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा धन्यवाद.